लाडक्या बहिणींना नमस्कार. प्रत्येक लाडकी बहीण मकर संक्रांतीचा हप्ता कधी येणार आहे किंवा जानेवारीचा हप्ता कधी येणार आहे तर वाट बघत आहे. गिरीश महाजन म्हटले त्याप्रमाणे की मकर संक्रांतीच्या अगोदर तुमच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये असतील, हा त्यांचा स्टेटमेंट होता. आणि आज आहे 13 जानेवारी 2026 आणि उद्या आहे 14 जानेवारी 2026. तर आपण बघूया 13 जानेवारीला किती महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे येतात किंवा नाही येत. ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये पैसे आले त्यांनी टाका की आमच्या अकाउंटमध्ये पैसे आले, नाही आले तरी टाका. आणि ज्या महिलांच्या अकाउंटमध्ये 14 तारखेला पैसे येतील त्यांनी देखील टाका. 15 तारखेला इलेक्शन आहे त्यामुळे येणार नाही. 16 तारखेला आले तर येऊ शकतात, कारण की 13, 14 आणि 16 तारखेला चान्सेस आहे. 15 तारखेला इलेक्शन असल्यामुळे त्या दिवशी पैसे जमा होणार नाही. आणि पैसे नक्कीच जमा होऊ शकतात, कारण की याला 2 रिझन आहे. सध्या 15 तारखेला इलेक्शन आहे. त्या राजकारण्यांना देखील माहीत आहे की जर आपण यांना पैसे टाकले नाही तर आपल्या वोटिंगला निश्चितच याचा फटका बसेल. त्यामुळे पैसे टाकण्याची दाट शक्यता आहे. जानेवारीचा आणि डिसेंबरचा आणि जानेवारीचे 2 हप्ते आहे, हे एकदाच हप्ते पडणार आहे अशी देखील त्यांनी शाश्वती दिली 3,000 रुपये. परंतु ज्या महिला आत्तापर्यंत अपात्र होत्या, म्हणजे ज्या महिलांना नोव्हेंबरचा हप्ता मिळाला नाही त्यांना हे भेटणार आहे किंवा नाही आत्तापर्यंत कुठलंही डिक्लेअर केलेलं नाही. तर आपण बघणारच आहोत की आता जो मकर संक्रांतीचा हप्ता पडणार आहे याच्यात आपल्याला समजेल की त्या महिला कायमच्या अपात्र आहेत की त्यांना नंतर पात्र करून घेऊ शकतात. तर असं माझं एक केस आहे. ज्या महिला अपात्र आहेत त्यांना देखील येऊ शकतं, कारण की हा सध्या आता वोटिंगचा पिरियड आहे. हे राजकारणी संधिवाद असतात, पैसे देऊन आपलेसे करतात, त्यामुळे हे टाकू शकतात एखाद्या वेळेस, पण सांगता येत नाही. पण तुम्हाला फक्त एकच विनंती आहे की त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच देखील सांगितलं होतं की मकर संक्रांतीला पैसे येणार आहे किंवा असे विविध मंत्र्यांचे स्टेटमेंट आहे. तर तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये पैसे मिळाले किंवा नाही मिळाले नक्की आपल्याला कमेंटमध्ये सांगा. आणि मिळाले तर कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही आहेत, आणि नाही मिळाले तरी देखील तुमचा जिल्हा टाका. म्हणजे आपल्याला कळेल यांनी कुणाला पैसे वाटले आणि कुणाला नाही वाटले, किंवा वाटले किंवा नाही वाटले, फक्त फ्रॉड न्यूज स्प्रेड करतात ते आपल्याला कळेल. तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये नोंदवा. धन्यवाद.